नमस्कार, सासू सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे. इथे आहे ग्लोबल कृषी महोत्सव. कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, तर ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. गाडी वगैरे छान पार्क केलेली आहेत आणि आपण आता पुढे प्रदर्शन पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे. सर्वात प्रथम गेटवरती इथे नोंदणी कक्ष आहे. तिथे आलेल्या सर्व पाहुण्यांची नोंदणी केली जाते आणि तिथून पुढे पीक प्रात्यक्षिकासाठी सुरुवात होते. तर सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला असणारा ड्रोन म्हणजे ड्रोनची फवारणी, त्याचंसुद्धा इथं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. ड्रोन कसा असतो त्याचा एक मॉडेल तुम्हाला दाखवलेला आहे. पुढे सिंजेंटा कंपनीच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या. इथे तुम्ही पाहू शकताय व्हाईट कलरचा फ्लावर आहे, त्यासोबतच त्यांनी पर्पल आणि येलो कलरचा फ्लावर देखील ठेवलेला आहे. त्याची व्हरायटीसुद्धा त्यांनी इथे लिहिलेली आहे. कॅरोटिना म्हणून येल्लो आणि व्हॅलेंटिना म्हणून पर्पल कलरचे आहे. त्यासोबतच टोमॅटो, बीटरूट, कारले आहे, झुकिनी आहे पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची. आपल्या रेग्युलरच्या भाज्या आहेत भेंडी, टोमॅटो, वाटाणा, स्वीटकॉर्न आहे. इथे अशोका सीड्सनी छान असं स्वीटकॉर्नचं प्रेझेंटेशन मांडलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही, खूप छान असं प्रेझेंटेशन आहे. सगळ्या प्रकारची पिके आपण पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर धरती ॲग्रोकेमिकल्सचे प्रात्यक्षिक क्षेत्र आहे. त्यांनी चवळीच्या शेंगा वगैरे त्याचे प्रात्यक्षिक होते. थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला ब्रोकोली दिसते. छान फ्रेश अशी ब्रोकोली आहे. पालक आहे, धनिया आहे, मुळा आहे. थोडंसं पुढे आल्यावरती पोल्ट्री आणि फिशरी या दोन्हींचं एकत्र संगमाने तुम्ही कसं करू शकतात ते दाखवलेलं आहे. त्याच्याच समोर उजव्या साईडला हा लाल रंगाचा कोबी आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या कोबीच्या जाती, लेट्यूस आहे, कोबी आहे, ते सगळं सोबतच लावलेलं दिसतंय तुम्हाला. लेट्यूसचा प्रकार आहे ना तो. प्रत्येक कंपनीने छान असं त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलेले आहेत. वेगवेगळ्या वाहनांचे त्यांनी नावासहित वाहनाचे प्रेझेंटेशन केलेलं आहे. इथे मिलेट्स आहेत एका साईडला. प्रात्यक्षिक क्षेत्र फिरून झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं फोटो सेशन झालं. इथे तुम्ही फोटो सुद्धा काढू शकतात. एका साईडला छान अशी फुलं आहेत रंगीबेरंगी, झेंडू आहेत, अजून शोची काही झाडे आहेत त्याच्यामध्ये फुलांची. किती दिवस जेवढी कोंबडी मेंटेन करते आपल्याला जेवढी अंडी ठेवायचं कोंबडी खाली काय तुम्हाला लिमिटेशन 10-15-20 गावठी याच्यामध्ये 200 वन टाइम ठेवले 200. हा. आणि हे फुल्ली ऑटोमॅटिक एकदा याच्याकडे चालू केलं अंडी ठेवली डायरेक्ट पिल्लच 21 बघायचंच नाही. फक्त त्याला आहे ना दिवसातून रोज एकदा 1 लिटर मिळते. त्याच्या आर्द्रतेसाठी पाणी ठेवलेलं असतं, ते मेंटेन करायचं. 1 लिटर पाणी रोज आपलं सकाळचं ठेवून द्यायचं. स्टँडच्या समोर चाकांना ओपन केलंय. चार्जिंग नाही. इथे वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत. नावासोबत तुम्हाला मी त्यांचा फोटोसुद्धा दाखवत आहे. प्रेझेंटेशनसाठी त्यांनी एक नर आणि एक मादी अशी एक जोड ठेवलेली आहे. ज्यांना कोणाला पोल्ट्री व्यवसायात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी मयुरी हॅचरीज यांना नक्की सबस्क्राईब करा, त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. बऱ्यापैकी ज्या जाती आहेत त्या आपल्या गावठीसारखीच दिसतात. काहींमध्ये थोडंसं वैशिष्ट्य वेगळं आहे, ते तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहितीसुद्धा इथे लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा युनिक वाटणाऱ्या जातीसुद्धा होत्या.
ही सिल्की पोलिश कॅप ही जात मला थोडीशी वेगळी वाटली, जी की मी आतापर्यंत पाहिलेली नव्हती. तुम्ही जर प्रदर्शनामध्ये आले तर या सगळ्या प्रकारच्या जाती नक्की बघा. कोंबडी इथे, माझ्या नावाची पण कोंबडी इथं, तिची जातच सोनाली आहे. आणि ही कावेरीची गावठी म्हणून येते ना आपल्याला थोडी. त्याचा पूर्ण डोक्याचा शेप तसा आहे. पीक प्रात्यक्षिक क्षेत्र झाल्याच्या नंतर हे थोडं पुढे आलं की तुम्हाला पोल्ट्री वगैरे दिसेल. त्यापासून थोडंसं पुढे आले की हा तुम्हाला चायनाचा सुलतान हा बोकड दिसेल. प्रदर्शनासाठी त्याचे थोडेसे केस जे आहेत ते कलर केलेले आहेत आणि दोन्ही पायांना सुद्धा कलर केलेला आहे. पाहू शकताय तुम्ही इथे. त्याच्यानंतर आपण एंट्रान्सला मेन गेटला आलेलो आहोत. ग्लोबल कृषी महोत्सव कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. थोडेसे पाण्याचे फवारे वगैरे लावलेले आहेत त्यांनी इथे. बाल्कनी किंवा टेरेस गार्डनिंगसाठी कसं तुम्ही करू शकता ते आहे. गावाकडील संस्कृती जी आहे आपली त्याचं छान अशा प्रकारे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे महिला बचत गटाने. तुम्ही पाहू शकताय. सूप आहे, सुपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत. एक बाई आहे जात्यावरती दळण दळतीये, एक आहे चुलीसमोर भाकरी करतीये, सुपाने पाखडतीये. जुन्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कंदील आहे आणि खूप काय आहे. इकडे त्यांनी छोटे छोटे मिनिएचर स्वरूपातील प्रेझेंटेशन केलेलं आहे. हा सभागृह होता, भाषण चालू होतं, कार्यक्रमाचं ओपनिंग चालू होतं. आता इथून प्रोडक्ट्स आणि ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे वेगवेगळे बी आहे किंवा त्यांचे काही बाय प्रोडक्ट्स आहेत त्याचे त्यांनी स्टॉल लावलेले आहेत, ते तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आता आपण प्रदर्शन पाहूया. मॅडम आमच्याकडे म्हणजे गावठी लाल दोन पालक देठाचं लाल देठाचं पण आहे आणि हिरवं पण आहे. तर मग तुम्ही ते हिरवं तुम्हाला पुढं पण मिळून जाईल, पण लाल देठाचं ते मिळणार नाही. दोन्ही पण पॅकेट न्या तुम्ही घेऊन बघा कसं वाटतं. 30 रुपयाला एक पॅकेट. त्याच्यामध्ये भरपूर बी आहे, म्हणजे इथून जातं बरंच आमच्याकडे. हिरवं कुठंही मिळतं मग लालच झालं. हां मग तसं तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं. आमच्या युट्यूबला चॅनल आहे. काय नाव आहे? या ताईंनी आपल्याला कुठेतरी पाहिलं असं बोलल्या त्या. मग त्यांना आपल्या चॅनलची ओळख करून दिली थोडीशी आणि त्यांच्याकडून थोडंसं सबस्क्रिप्शन पण करून घेतलं. तर ज्यांना कोणाला घरगुती मसाले पाहिजे असेल तर त्यांनी शिवनेरी मसाले जुन्नर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप छान असे मसाले आहेत. मी सुद्धा त्याच्यामधून एक मसाला आणलेला आहे, तर त्याची आपल्याला रेसिपी आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला भेटेल आणि टेस्ट पण कशी होती हे पण तुम्हाला नक्की सांगू. नंतर आम्ही आलेलो आहोत खाऊच्या सेक्शनला, म्हणजे जो की लास्ट सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या स्टॉलवरती जाऊन वेगवेगळे डिशेस आम्ही ट्राय केल्या. हा नागपूरचा मसाला पापड एक ट्राय केला होता आणि अजून यासोबतच खूप काही काही खाल्लेलं आम्ही. तुम्ही जर प्रदर्शनाला येत असाल तर हा खाऊचा सेक्शन ट्राय करायला विसरू नका.